स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं चंद्रपूर पोलीस दलानं नागरिकांना दिलासा देणारी मोठी कामगिरी केली आहे। विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेला तब्बल 3,59,00,000 रुपयांपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल मूळ मालकांना सन्मानाने परत करण्यात आलाय। तुकुम येथील पोलीस बहुउद्देशीय सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या विशेष मुद्देमाल हस्तांतरण सोहळ्यात राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या हस्ते हा मुद्देमाल नागरिकांना सुपूर्द करण्यात आलाय। यावेळी पोलीस अधीक्षक आयुष नुपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्यासह पोलीस अधिकारी, अंमलदार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। गुन्ह्यांचा तपास करून चोरीस गेलेला तसेच विविध प्रकरणांमध्ये जप्त केलेला मुद्देमाल परत मिळवून देण्यात चंद्रपूर पोलिसांनी बजावलेल्या भूमिकेचे पालकमंत्री डॉक्टर उईके यांनी कौतुक केले। अशा उपक्रमांमुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ होतो असे त्यांनी यावेळी नमूद केले। दरम्यान या उल्लेखनीय कामगिरीत योगदान देणाऱ्या पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी विशेष सत्कार करण्यात आला। मुद्देमाल जप्ती आणि हस्तांतरण प्रक्रियेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील पहिल्या 3 पोलीस ठाण्यांचा विशेष प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला। यामध्ये रामनगर पोलीस स्टेशन, बल्लारशाह पोलीस स्टेशन आणि सावली पोलीस स्टेशन यांचा समावेश आहे। संबंधित पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी आणि मुद्देमाल हेड मोहरर यांनी पालकमंत्र्यांच्या हस्ते हा सन्मान स्वीकारला। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं झालेल्या या उपक्रमातून गुन्हे उकल करण्यासोबतच नागरिकांची मालमत्ता त्यांना परत मिळवून देण्याची पोलिसांची बांधिलकी अधोरेखित झाली आहे। न्यूज एक्सप्रेस करिता चंद्रपूर प्रतिनिधी मिथुन मेश्राम यांची रिपोर्ट।